जनगणना म्हणजे एखाद्या देशातील लोकांची, घरांची, आर्थिक सामाजिक बाबींची एकाच वेळी केली जाणारी गणना म्हणजे जनगणना. या जनगणनेचा उपयोग शासन त्या भागातील लोकांसाठी रुग्णालय, शाळा, विविध विकास कामे यांचं नियोजन करते. 1872 नंतर दर 10 वर्षांनी जनगणना होते. 2021ची जनगणना कोविडमुळे कॅन्सल करण्यात आली होती आणि ती जनगणना आता 2027मध्ये होणार आहे. जनगणनेत एकूण 33 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील प्रमुख प्रश्न पुढीलप्रमाणे: जमिनीसाठी, भिंतीसाठी, छपरासाठी कुठले साहित्य वापरले आहे? घर स्वतःचे आहे का? जे पाणी येते ते कुठून येतं? प्रकाशाचा मुख्य स्रोत टॉयलेट आहे का? ड्रेनेजचं पाणी कुठं जातं? स्वयंपाकघरात LPGची जोडणी आहे का? घरात मोबाईल, TV, इंटरनेट, सायकल, कार आहेत का? कुटुंबात सेवन केले जाणारे प्रमुख धान्य, म्हणजे तुम्ही जास्त करून काय खातात? तांदूळ किंवा बाजरी? असे प्रश्न घरी येणारे प्रगणक विचारणार आहेत. त्यानंतर तुमची जनगणना होणार. ज्यावेळी जनगणना करणारे लोक आपल्या घरी येतात त्यावेळी त्यांचे आदरातिथ्य करा. घरातील पंखा चालू करा. त्यांना पाण्याचा भरलेला ग्लास द्या. त्यांना चहा पिण्याचा आग्रह करा, पण चहा देऊ नका, कारण खूप ठिकाणी चहा पिल्यामुळे त्यांचे पोट खराब होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी नम्रतेने वागा. ते आपले घर चोरी करण्यास किंवा आपल्या घरात काय आहे हे पाहण्यासाठी आले नसून सरकारचे काम करण्यासाठी आले आहे. हे देशाचे राष्ट्रीय काम आहे, त्यामुळे त्यांना योग्य ते सहकार्य करा. जनगणना करण्याचे खूप कष्टदायक काम आहे. ते काश्मीर किंवा जंगलात, दऱ्याखोऱ्यातील वस्तीत आहे. एक घर येते, एक घर पुढल्या किलोमीटर, अशा परिस्थितीत त्या लोकांचा कस लागतो. तसेच शहरात एका ठिकाणी खूप घराची घनता असते, त्यामुळे सुद्धा त्या लोकांना खूप कष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या कष्टाची आपण जाण ठेवली पाहिजे. एवढी सगळी माहिती मोबाईलवर त्यांना भरायची असते, त्यामुळे त्यांचा खूप वेळ जातो. हे आपल्यासाठी काम करत आहे, त्यामुळे त्यांना योग्य ते सहकार्य करा. ही जनगणना केल्यानंतर आपल्याला आपल्या देशाची लोकसंख्या कळणार आहे. मला तर वाटते आपल्या देशाची लोकसंख्या 200 कोटीहून जास्त आहे. आपला देश कशात पुढे नसला तरी लोकसंख्या वाढवण्याच्या कामात खूप पुढे आहे. त्यामुळे अख्ख्या देशात, जगात आपल्या देशाचा 1 नंबर लागतो लोकसंख्या वाढीमध्ये.